राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि या योजनेसाठीचे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आलेत। येत्या आठवड्यात बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती मिळणे अपेक्षित आहे। शिवाय यावेळी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असं सूत्रांनी सांगितलंय। आणि यानंतर वळतोय पुढच्या बातमीकडे। सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे, कारण गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 29 रुपयांनी वाढ झालेली आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी 14.2 किलोच्या स्वयंपाकाच्या गॅसची किंमत वाढवलेली आहे। मुंबईत स्वयंपाकाचा गॅस आता 912 रुपये 50 पैशांच्या ऐवजी आता 941 रुपये 50 पैशांना मिळेल, तर दिल्लीमध्ये 916 रुपये 50 पैशांच्या ऐवजी 942 रुपयांना तो मिळणार आहे। याआधी 7 मार्चला तेल कंपन्यांनी सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ केली होती आणि याचा अर्थ गेल्या 3 महिन्यांमध्ये सिलेंडरच्या दरात 89 रुपयांची वाढ झालेली आहे। हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या संकटानंतर पेट्रोलियम उत्पादनं सातत्यानं महागच होत आहेत। तर एकंदरीतच तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस जो आहे तो आता महागलेला आहे। तुम्हाला जवळपास 29 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत आणि त्यानुसार तुम्ही आधी जो गॅस घेत होता तो आता महागल्यामुळे सगळ्यांचा आर्थिक बजेट सुद्धा कोलमडलेला आहे। विशेषतः गृहिणींना याचा फटका बसणार आहे।